नमस्कार मंडळी, मी अजित कोलटकर. भावगीतार्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आज मी एक अपरिचित पण अप्रतिम अर्थगर्भ गाणं घेऊन आलो आहे. कवी ग्रेस यांचे शब्द, अरुण दातेंचा सुमधुर हळवा कापरा आवाज आणि त्या स्वराला पूर्ण न्याय देणारं श्रीनिवास खळे यांचं संगीत. मंडळी, ग्रेस यांचे शब्द, त्यांचे अर्थ यांचा मेळ घालताना भल्या भल्यांची तारांबळ उडते. पहिल्या वाचनात त्याचा अर्थ लागता लागत नाही. 2-3 वाचनांनंतर मात्र अर्थ तीक्ष्ण बाणासारखा वेगाने येऊन आपल्या हृदयात रुततो. आता हेच पहा ना, गीताचे बोल आहेत. वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा, या फुलात या सुरात चंद्र घालतो गळा. आपण बुचकाळ्यात पडतो. वाकल्या दिशा, दिशा कशा काय वाकल्या? या गीतामध्ये अतिशय हळवी उदासी, एकटेपण आणि हृदयाच्या तुटलेपणाचं सुंदर वर्णन आहे. कवी बाह्य निसर्गाला अंतर्मनातील खळबळीशी जोडू पाहतो, तुलना करतो आणि अधिकच गहिऱ्या दुःखाचे पटल त्याच्या मनावर आरूढ होतात. गीताचे बोल आहेत. वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा, या फुलात या सुरात चंद्र घालतो गळा. पावले अशी सलील नादती कुठून नाद, मी क्षितिज वाहतो तरी जुळेन शब्दगीत. दुःख एक पांगळे जशी तरुत सावली, दुःख एक पांगळे जशी तरुत सावली, या उरात पेटलीस का उन्हात काहिली. असे कसे सुने सुने मला उदास वाटते, जशी उडून पाखरे नभात चालली कुठे. वाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा, या फुलात या सुरात चंद्र घालतो गळा. संध्याकाळची वेळ आहे. दाही दिशा स्निग्ध सावळ्या रंगाने फुलून गेल्या आहेत. सावळ्याची निळाई सर्व दिशांत फाकली आहेत. सर्व चराचराला, फुलांना, निरनिराळ्या नादांना चंद्राने आपली प्रभा फाकून कवटाळले आपल्या बाहुपाशात. पावले अशी सलील नादती कुठून नाद, पावले अशी सलील नादती कुठून नाद, मी क्षितिज वाहतो तरी जुळेन शब्दगीत. वातावरणात जिजीविषेची म्हणजेच जगण्याच्या तीव्र इच्छेची सांद्र गोड लय ऐकू येते. पण माझ्या मनात मात्र ना शब्दरुंजी घालतायत ना गीत जुळून येत आहे. मी क्षितिजापर्यंत मनाला वाहून नेलं तरीही तळमळ शब्दातून व्यक्त होत नाहीच आहे. माझ्या मनात शब्दरुंजी घालतच नाही आहे. दुःख एक पांगळे जशी तरुत सावली, या उरात पेटलीस का उन्हास काहिली. एक अपूर्ण पांगळं दुःख झाडाच्या सावलीसारखं सतत माझी पाठराखण करत आहे. पण प्रिय व्यक्तींचा विरह माझ्या मनाला उन्हाच्या काहिलीसारखा भाजून काढतोय. असे कसे सुने सुने मला उदास वाटते, जशी उडून पाखरे नभात चालली कुठे. सगळं कसं निष्प्राण, सुन उदास वाटतंय. जणू पाखरांचा थवा उडून चाललाय आकाशात आणि मागे एक जीवघेणी शांतता आणि ओसाड पोकळी उरली आहे. मंडळी, अतिशय चिंतनशील आणि अंतर्मुख करणारं हे गीत कवी ग्रेस यांनी मनाच्या कुठल्या अवस्थेत लिहिलं आहे कोण जाणे. पण ज्यांना उदासी, एकटेपण, व्यक्त न होण्याची वेदना होते त्यांना हा अर्थ मनोमन पटेल कदाचित. अशाच अप्रचलित पण अर्थगर्भ भावगीतांचे रसग्रहण ऐकण्यासाठी
भेट देत राहा माझ्या चॅनलला. भावगीतार्थ हे चॅनलचं नाव आहे. पुढचं कुठलं गाणं, त्याचा अर्थ, त्याचं रसग्रहण तुम्हाला समजून घ्यायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. नमस्कार.